नमस्कार मित्रांनो, मी अविनाश आणि तुम्ही पाहतात लाडकी बहीण योजनेच्या यादीतून तुमचंही नाव वगळलं गेलंय का ते कसे पाहायचे आणि तुम्हाला जून महिन्याचा हप्ता आला नसेल तर तेही कसे चेक करता येईल ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे, आपल्या चॅनलवरती नवीनच आला असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी हमखास घेऊन येत असतो। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, योजनेचा हप्ता न मिळण्याचे कारण काय आहेत? तर सध्या सरकारकडून पात्र व अपात्र लाभार्थ्यांची छाननी सुरू आहे। यामध्ये या प्रक्रियेनंतर अनेक महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आली आहेत। जर तुमच्या खात्यातही जून महिन्याचा हप्ता आलेला नसेल तर तुमचे नाव यादीतून वगळण्यात आले आहे असण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुमचं नाव अजूनही यादीत आहे की नाही हे तपासून घेणे अत्यंत गरजेचे आहे। ते कसे तपासायचे, चला पुढे पाहूया। यादीमध्ये तुमचे नाव आहे का नाही हे कसे तपासायचे, तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे। त्यानंतर अंतिम यादी म्हणजेच फायनल लिस्ट या विभागात क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड भरून सबमिट करायचे आहे। नंतर मोबाईलवर आलेला OTP कोड टाका। तुमच्या स्क्रीनवर लाभार्थी यादी दिसेल। आता त्यात तुमचे नाव आहे का नाही हे तपासा। ह्या यादीमध्ये जर तुमचे नाव असेल तर तुम्हाला लाभ मिळत राहणार आहे। जर या यादीमध्ये तुमचे नाव नसेल तर तुम्हाला यापुढे लाभ मिळणार नाही, कारण तुमचा फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे। जर तुम्हाला चेक करण्यास काही अडथळा येत असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर नक्की करा।